नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे कार अपघातात महिला ठार। रोटरी स्कूल मध्ये इयत्ता 10वी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न। एमआय हजवानी स्कूलच्या अफिफा कादेर तिसेकर हिने एसएससी परीक्षेत 99.40% गुण मिळवून राज्यात चौथी येण्याचा मिळवला मान। सी जोसेफ विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। आणि रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी ऋषिकेश चव्हाण याची इंडियन आर्मी मध्ये निवड। आता पाहूया सविस्तर वृत्त। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव ओटफाटा बॉक्सवेल उड्डाणपुलावर अचानक आडवा आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या नादात चालकाचा कारवरील ताबा सुटून कार दुभाजकावरील संरक्षक कठड्यावर आदळली। यानंतर कार विरुद्ध दिशेला लेनवर गेली। यात गाडीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला तर कारमधील मागच्या सीटवर बसलेली मीरा सावंत या महिलेचा जागीच मृत्यू झाला। चालक सचिन सावंत व पुतणी सानिका सावंत हे दोघे गंभीर जखमी झाले। हा अपघात शनिवारी 9:20 झालाय। दरम्यान खबर दिल्यानंतर सुमारे 1.5 तासांनी पोलीस अपघातस्थळी हजर झाले। याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। जखमी सचिन आणि सानिका यांना नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं। प्रथम उपचारानंतर त्यांना नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिका व 108 रुग्णवाहिकेतून कणकवली येथे पाठवण्यात आलं। शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचं पूजन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात केल्यानंतर रोटरी स्कूलचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांच्या शुभ हस्ते सत्कार समारंभाच्या प्रमुख मान्यवर खेड शहराच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, खेड पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांना शाल, नारळावर साकारलेली कलाकृती आणि पुस्तकरूपी भेट देऊन सन्मानित करण्यात आलं। त्यानंतर शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता 10वीतील तब्बल 200 गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं। या गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच त्यांना मार्गदर्शन करणारे विषय शिक्षक यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपली कृतज्ञतेची भावना मांडली। तसेच शाळेने दिलेली शिदोरी, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि पालकांचं सहकार्य यामुळे हे यश संपादन केल्याची भावना व्यक्त केली। यावेळी खेड शहराच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आयुष्यभर आपल्या गुरुजनांनी आपल्यावर केलेले उपकार न विसरता त्यांच्याविषयी कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे। सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर यश संपादन करता येते असं सांगितलं। तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच संस्कार आणि सामाजिक जाणीव जपून उज्ज्वल भवितव्य घडवावं असं आवाहनही त्यांनी केलं। शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचं श्रेय शाळा व्यवस्थापन समिती आणि मार्गदर्शक शिक्षक पालकांना देत विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर उपस्थित मान्यवर डॉक्टर राधिका माणकापुरे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं मन भरून कौतुक केलं। सदरच्या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख मान्यवर डॉक्टर अबुबकर मुकादम, मनसूर नाडकर, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ प्रीतम वडके, पालक आणि शिक्षक उपस्थित होते। शेवटी प्रमुख मान्यवरांचं संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते आभारपत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक धनुजा दूत आणि सरिता भारती यांनी केलं। खेड तालुक्यातील तिसेगावची कन्या अफिफा कादेर तिसेकर हिने एमआय हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल मधून एसएससी परीक्षेत 99.40% गुण मिळवत महाराष्ट्र राज्यात चौथा क्रमांक प्राप्त करून गावाचं, शाळेचं आणि कुटुंबाचं नाव अभिमानाने उज्ज्वल केलंय। एमआय हजवानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य तिला लाभले। तसेच वडील कादिर हिशामुद्दीन तिसेकर, आई नादिरा कादिर तिसेकर आणि बहीण
नोअफ हिचा सततचा पाठिंबा आणि प्रेरणा दिला लागली. तिच्या या यशाबद्दल तिचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तमिलगाव वेत्री कळघमचे अध्यक्ष सी जोसेफ विजय यांनी रविवारी 10 मे रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, ज्यामुळे राज्यातील दोन प्रमुख द्रविड पक्ष DMK आणि AIADMK यांच्या जवळपास 6 दशकांच्या आलटून पालटून चालणाऱ्या राजवटीचा अंत झाला. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी सी जोसेफ विजय यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ दिली. रविवारी 10 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये विजय यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत TVKच्या काही वरिष्ठ नेत्यांसह इतर 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा माजी विद्यार्थी ऋषिकेश चव्हाण याची इंडियन आर्मीमध्ये निवड झाली आहे. त्याच्या या अभिमानास्पद वाटचालीमुळे रोटरी स्कूलमध्ये संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. ऋषिकेश चव्हाण यांनी इयत्ता 1 ते इयत्ता 12वी पर्यंतचं शिक्षण रोटरी स्कूलमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करून इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये उत्तम यश प्राप्त केलं होतं. रोटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच त्याची इंडियन आर्मी प्रवेश परीक्षेची तयारी सुरू होती. यासाठी त्याला रोटरी स्कूलमधील शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं होतं. अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश प्राप्त करत आपलं स्वप्न साकार केलंय. त्याच्या या उज्ज्वल यशामुळे सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल यांनी ऋषिकेश याचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. SM इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चिचघर या प्रशालेचा इयत्ता 10वीचा निकाल 100% लागला असून आयशा साजिद परकार हिने 87.20% गुण मिळवून प्रथम, सुहेमा इम्रान परकार 87 गुण मिळवून द्वितीय, तर इरबाज चौगुले 84.80% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावलाय. विशेष प्रावीण्य 12 विद्यार्थी, प्रथम श्रेणी 4 आणि द्वितीय श्रेणी 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तरी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे SM फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कय्यूम नाडकर सर, तसेच संस्थेच्या सचिव तथा विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अंजुम नाडकर, तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य सागर मोरे, सर्व शिक्षक आणि पालकवर्ग यांच्याकडून कौतुक करण्यात आलं. दापोली तालुक्यातील मुंबई मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ, श्री राधाकृष्ण मित्र मंडळ तसेच संतोषी माता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री राधाकृष्ण मंदिराच्या 10व्या वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी समाजसेविका माननीय सौ श्रेयाताई कदम यांनी उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला आणि सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपनेते संजयराव कदम, शिवसेना तालुका प्रमुख आणि सभापती उमेशजी राजे, शिवसेना दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, जिल्हा उपसंघटिका सौ रोहिणीताई दळवी, दापोली महिला संघटिका सौ दीप्तीताई निखारगे, कोकण कृषी विद्यापीठ सिनेट सदस्य सुनीलजी दळवी आदी मान्यवर आणि मुंबई आणि ग्रामीण पदाधिकारी तसेच ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील जामगी येथील श्री कोटेश्वरी मानाई देवीचा उत्सव 11 ते 13 मे या कालावधीत विविधांगी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडणार आहे. 11 मे रोजी सायंकाळी 7 वाजता महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम रंगणार आहे. शिवतेज आरोग्य सेवा संस्थाध्यक्षा ज्योतिताई कदम, योगिता कदम कापडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या कार्यक्रमात पारितोषिकांची लयलूट करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमात किशोर सावंत सूत्रसंचालन करणार आहेत. दिनांक 12 मे रोजी सकाळी 9 वाजता नवचंडी यज्ञ, दुपारी 1 वाजता महाप्रसाद होईल. गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या सौजन्याने रात्री 9 वाजता फोकलोक या हा कार्यक्रम होईल. दिनांक 13 मे रोजी सकाळी 10 वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद आणि भंडारा, सायंकाळी 4 वाजता देवीची पालखी आणि मिरवणूक, रात्री 8 वाजता सत्कार, रात्री 9 वाजता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशदादा कदम यांच्या सहकार्याने ऑल दी बेस्ट हे नाटक सादर होईल. या प्रसंगी शिवसेना नेते रामदासभाई कदम, गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशदादा कदम, जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत कदम, कर्नल अनिल कदम, मेजर अभय कदम, उद्योजक सदानंद कदम, तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ कदम,
विजय कदम, शशिकांत कदम, जामगे ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष सुरेश कदम आदी उपस्थित राहणार आहेत. प्रभाकर कोळेकर यांची केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल तसेच अनिल मोरे यांची महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती खेड तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच राज अनिल मोरे याने 12वी परीक्षेत वाणिज्य शाखेतून 85% गुण मिळवून उत्तम यश संपादित केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं. यावेळी प्रसिद्ध उद्योजक व मंडळाचे अध्यक्ष बाबाशेठ चव्हाण, पंचायत समिती सदस्य संग्रामशेठ कदम, अनिल सदरे, समीर शेठ सावंत आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते. संपूर्ण राज्यामध्ये सध्या वाढत्या तापमानाचा म्हणजेच उन्हाच्या झळांचा सर्वांनाच सामना करावा लागतोय. अशातच राज्यातील महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर भर उन्हात पोलीस प्रशासनाच्या वाहतूक पोलिसांची अक्षरशः कसोटी पाहायला मिळाली. ही वाहतूक कोंडी सुरळीतपणे पार पाडत असताना त्यांनी वाढते तापमान आणि उन्हाची तमा न बाळगता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडत वाहतूक सुरळीत ठेवण्याचे यशस्वी प्रयत्न केले. विशेष करून शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असून वाहतूक कोंडी न झाल्यामुळे भर उन्हात त्यांच्या कामगिरीची कसोटी सुरू असतानाच ते आपल्या कामात यशस्वी झाले असल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या कामाशी एकनिष्ठ आणि तत्पर असणाऱ्या कर्तव्यामुळे वाहन चालक तसेच बाहेरून कोकणात येणारे पर्यटक यांचा प्रवास सुखाचा झाल्याने अनेक प्रवासी तसेच वाहन चालक समाधान व्यक्त करत होते. वाहतूक पोलिसांना 24 तास अहोरात्र आपलं कर्तव्य बजावावं लागतं. रायगड पोलीस विभागाचे वाहतूक शाखेचे हे वाहतूक पोलीस रायगड जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं चोख काम बजावत असल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली. त्याचाच एक भाग म्हणजे भर दुपारी 12 ते 1 च्या सुमारास तापमान 35 ते 40 च्या आसपास असताना आणि शनिवार रविवार हे सुट्टीचे दिवस असताना देखील नेहमी होणारी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी झटत असताना दिसत होते. त्यांच्या या भर उन्हातील यशस्वी कामगिरीमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी आज पाहायला मिळाली नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.